नमस्कार. आज मी इथे शाकाहारी जेवण बनवत आहे. त्यासाठी मी कंटोळी घेतलेली आहे, ती साफ करून घेते. कडा कापून घेते आणि मधला भाग घेते म्हणजे मोठे दिसतील. कापून झालेले आहे. त्याला मिरची पावडर, हळद आणि मीठ लावून 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवते. दहा मिनिटं झालेली आहेत. आता मी प्लेटमध्ये रवा घेते आणि कंटोळींना रवा लावून घेते. इथे पॅनमध्ये मी तेल घेतलेले आहे. कंटोळी मी फ्राय करून घेते. एका बाजूने फ्राय करून झालेले, आता मी दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. कंटोळी शिजलेली आहे. इथे मी वाटप काढून घेते. खोबरं, धणे, सुकी मिरची, हळद मिक्सरला बारीक पेस्ट करून घेते. इथे कंटोळीचे साईडच्या कडा मी, बाजूच्या कडा मी छोटे तुकडे करून घेते. अशा प्रकारे इथे मी मूग घेतलेले आहेत धुवून. त्यात एक टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, थोडंसं पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालून कुकरला शिजून घेते. कुकरला शिजून घेतलेले आहे. तर कढईत मी 2 तोंडली कंटोळी आणि एक मोठं वांगं मी बारीक चिरून घेतलेलं आहे ते घालते. थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 5 मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे. भाजी शिजलेली आहे. त्या कुकरमध्ये शिजून घेतलेले मूग घालते. खोबरं आणि मिरचीचं वाटप घालते. थोडंसं पाणी घालून सगळं मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 10 मिनिटं शिजल्यानंतर मी झाकण काढलेलं आहे. भाजी छान मिळून आलेली आहे. भाजी खाली उतरवून ठेवते. इथे भांड्यात तेल घेतलेलं आहे. त्यात राई घालून मी मुगाच्या कढीला वरून फोडणी देते. मुगाची कढी तयार आहे. ते कढईत मी तेल घेऊन राई, जिरं, एक कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. आता हिंग आणि हळद घालून परतून घेते. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि इथे 2 उकडून बारीक तुकडे केलेले बटाटे घालते. थोडंसं पाणी घालते आणि मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. भाजी छान मिळून आलेली आहे. झाकण काढते. भाजीतलं पाणी सुकलेलं आहे. वरून कोथिंबीर घालते. बटाट्याची भाजी तयार आहे. इथे कढईत मी तेल घेतलेलं आहे. त्यात थोडंसं तूप घालते. थोडीशी राई, जिरं, हिरवी मिरची, कढीपत्ता घालते आणि थोडंसं हिंग घालते. एक बारीक चिरलेला कांदा घालते आणि परतून घेते. कांदा नरम झालेला आहे. आता हळद घालते आणि मिक्स करून घेते. एक छोटा टोमॅटो बारीक चिरलेला घालते आणि मिक्स करून घेते. थोडीशी कोथिंबीर घालते आणि शिजून घेतलेली तुरीची डाळ घालते. सगळं मिक्स करून घेते. असं पाणी घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि डाळ घोटून घेते. आता डाळीला छान उकळी काढून घेते. डाळीला उकळी आलेली आहे. वरून कोथिंबीर घालते